वर्षपूर्तीचं लाडकीला गिफ्ट मिळणार। लाडकीला 1500 ऐवजी 2100 मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत। महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती झाली। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासन देऊनही वर्षभरात लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ झाली नाही। त्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याबाबत मोठं विधान केलं। अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5ही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो। महायुतीत सत्तेत आल्यानंतर तिजोरीत खडखडाट निर्माण झालाय। त्यामुळे आता सरकारनं लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याचा सपाटाच लावलाय। त्यामध्ये आतापर्यंत तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। तर आता आणखीन 26 लाख लाडक्या बहिणींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींची चौकशी सुरू आहे पाहूया। नागपूरमध्ये 5,19,267 लाभार्थ्यांपैकी 95,400 लाडक्या बहिणींची चौकशी। अमरावतीत 6,78,000 पैकी 59,837 लाडक्यांची चौकशी। गोंदियामध्ये 3,12,210 पैकी 33,364 लाडक्यांची गृह चौकशी। नाशिकमध्ये 15,35,000 पैकी 1.5 लाख लाभार्थ्यांची चौकशी। अहिल्यानगरमध्ये 11,26,000 लाभार्थ्यांपैकी 1,25,000 लाभार्थ्यांची चौकशी। जळगावमध्ये 10,35,000 पैकी 92,000 लाभार्थ्यांची चौकशी। तर 26 लाख लाडक्यांची चौकशी सुरू असल्याचं समोर आल्यानंतर बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय। मत फेटला, विषय संपला। मत कसं घेतलं त्यांचं 26 लाख? किती आमदार आले 26 लाखात निवडून? तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही, तेव्हा तुम्ही पात्र पाहिलं नाही, अपात्र पाहिलं नाही। म्हटलं त्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय, आम्ही असं करतोय। तुमच्या बापाचं राज्य आहे? तुम्हाला सत्तेत यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली। त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहून दिले। भावाले रोज रोज लुटता, म्हणजे 1500 रुपये द्यायचे आणि तिचं घर नावानं करून घ्यायचं, असं सरकार आहे। महायुतीमध्ये सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये लाडकीच्या निधीमध्ये 10,000 कोटींची कपात करण्यात आली होती। त्यामुळे तब्बल 50 लाख लाडकींना अपात्र ठरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आतापर्यंत अपात्र लाडक्या आणि दोडक्या भावांनी 4,800 कोटींवर डल्ला मारलाय। त्यामुळे आता सरकार उरलेल्या 26 लाख लाडक्यांना अपात्र ठरवल्यानंतर लाडकीचा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये करणार का याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।